हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात पाहतात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो, छान संवाद साधत असतो आणि मला असं वाटतं या मुलाखतींमधून नेहमी आलेल्या पाहुण्यांच्या अनुभवांमधून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या आपल्या आज की नारी या सेगमेंटच्या अंतर्गत आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शोभा सुधीर जगताप. शोभा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर एक शिक्षिका म्हणून म्हणजे जो सुरू झालेला प्रवास होता तो नकळतच समाजसेवेकडे वळला आणि त्याच्यातून आज अनेक घटकांशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. शोभा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM च्या इथे. थँक्यू. बरं, बऱ्याच दिवसांपासून मॅडम सोबत हा संवाद साधायचा होता आणि त्याचा योग आत्ता कुठे जोडून आलेला आहे. शोभा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं शिक्षण जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर BEd हे SNDT युनिव्हर्सिटीमधून झालं आणि MA मराठी विषयातून त्यांचं झालेलं आहे SNDT युनिव्हर्सिटीमधून. त्याचबरोबर DSM डिप्लोमा झालेला आहे इन स्कूल मॅनेजमेंट, शालेय व्यवस्थापन ही जी पदवी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात जी आहे ती एक नोकरीच्या माध्यमातून केली. प्रायव्हेट इंग्रजी माध्यम शाळेमध्ये त्या नोकरी करत होत्या. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेत माध्यमिक शाळेमध्ये अध्यापनासाठी नियुक्ती झाली सहशिक्षिका म्हणून. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. महापालिकेतून मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या. एक शिक्षिका म्हणून बऱ्याच त्यांचं काम आहे ते राहिलेलं आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित राज्यस्तरीय शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाईन उपक्रमामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रभावी व दर्जेदार अध्ययन केलं आणि त्यामुळे त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. ऑनलाईन झूम मीट ॲपद्वारे दीक्षा ॲपद्वारे देत असताना शैक्षणिक साहित्यामधून त्यांनी PPT तयार करून अध्यापन केलं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोविडचा काळ हा किती कठीण होता आणि या कठीण काळामध्ये फिजिकली आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो, परंतु व्हर्च्युअली आणि ऑनलाईनच्या माध्यमातून योग्य पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल याचा कल जो होता हा शोभा मॅडमचा राहिलेला होता. आणि त्यानंतर जेव्हा रिटायर झाल्यानंतर त्यांचं जे कार्य होतं ते त्यांनी समाजसेवेकडे त्या वळल्या आणि मला असं वाटतंय शिक्षक म्हणून आपण जेव्हा काम करत असतो त्याच वेळेला ते बीज कुठेतरी आपल्याकडे पेरलं जातं की जे काही करायचं आहे ते समाजासाठी करायचंय. गरजू महिलांसाठी विविध कलांचं प्रशिक्षण त्या आयोजित करत असतात. वासंतिक शिबिराचं आयोजन सुद्धा त्या करत असतात. त्याचबरोबर लहान मुलांसाठी 10 दिवसाचं शिबिरांचं आयोजन त्या करतात. आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ आणि रंगमंच उपलब्ध करून देणाऱ्या या सगळ्या उपक्रमांमध्ये मॅडम अतिशय उपक्रमशील पद्धतीने सहभाग घेतात. तर मॅडमचा हा जो प्रवास आहे तो एकंदरीतच आपण सगळ्या अनुभवणार आहोत. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. आणि तुमचं 90 FM खरंच मनापासून तुमचं पण कौतुक आहे तेवढं की तुम्ही आम्हाला एवढी संधी देताय. आम्ही जे काही केलेलं आहे आतापर्यंत त्याची दखल तुम्ही घेताय असं मला वाटतं आणि एकदा पुन्हा हे सगळं केलेलं सांगण्याची संधी मिळते त्यामुळे तुमचे खूप मनापासून मी आभार मानते. नक्कीच. खरं तर मुलाखतीला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न हा होता की पहिल्यापासूनच डोक्यात फिट होतं का की मला शिक्षिका व्हायचं आहे किंवा शिक्षक म्हणूनच पुढे जायचं आहे किंवा शोभा यांची शिक्षिका म्हणून ओळख कशी निर्माण झाली? अशीच तुम्ही जसं म्हणताय तसं माझ्यापेक्षा माझ्या आईची फार इच्छा होती की तिने शिक्षिकाच व्हायला पाहिजे असं. क्या बात आहे. कारण आईचं शिक्षण जेव्हा झालं ती त्या काळामध्ये 7वी फायनल परीक्षा जेव्हा पास झाली तेव्हा त्यांना लगेच शिक्षिका म्हणून जॉब मिळत होता. पण ज्या घराण्यात तिने जन्म घेतला जे पाटील घराणं आम्ही म्हणतो आणि त्याच्यामध्ये अर्थार्जन स्त्रियांनी करणं म्हणजे तेव्हा त्याला एवढं मान्यता नव्हती. मग तेव्हा तिला ते करायला नाही मिळालं. पण तिच्या मैत्रिणी मात्र तेव्हा झाल्या होत्या शिक्षित. मग तिला असं वाटायचं की नाही आपलं हे राहिलेलं स्वप्न आहे आणि ते हिने पूर्ण करावं आणि म्हणून तिला पहिल्यापासून वाटायचं नाही तू आपलं शिक्षिका हो असं. पण हे करत असताना मी तर खरं LIC मध्ये जॉब सुरुवात केली पहिल्यांदा आणि LIC मध्ये केला 1 वर्षभर. तेव्हा सगळ्यांनी म्हटलं पण ह्याच्यात काय मजा आहे फायलिंगशी नुसतं आपण हे करत बसायचं. आणि नेमकं आमच्याकडे BEd कॉलेज चालू झालं होतं. ते BEd कॉलेज चालू झालं हे आणि मग सहज म्हटलं आपण शिक्षण तर घेऊन ठेवूया. LIC मधनं तिथे सगळ्यांनी सांगितलं स्टॉप बंद करा, सकाळी जायचं संध्याकाळी जायचं दिवसभर बाहेर राहायचं मुलांना कोणी सांभाळायचं. मग ठीक आहे मग ते बंद केलं आणि मग BEd कॉलेज सुरू झालं मग BEd केलं आणि खरोखर ते परत आईचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर गेलं.
आणि ते करत असताना कसं आपण मुलं पण बघू शकतो, आपली शाळा पण, आणि अनायसे त्याच्यातनंच आपल्या मुलांवर पण आपण संस्कार करू शकतो. हे पण एक त्याच्या निमित्ताने झालं, म्हणजे LIC ऑफिसमध्ये झालं आणि ह्याच्यात हा एवढा फरक होता. तर ते आईचं स्वप्न मात्र पूर्ण झालं. क्या बात आहे. नाही पण पहिला एक थॉट असायचा ना, इव्हन माझे आजोबा त्यांची अपेक्षा अशी होती की माझ्या नातीने शिक्षिका बनावं. म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतंय शिक्षक यांच्याकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन होता किंवा जी एक आदरयुक्त भीती असायची, शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, आदरयुक्त दरारा, भीती आणि त्यांचं जे काही एकंदरीतच त्यांच्या सभोवतालचं समाजातलं जे स्थान होतं, त्यामुळे स्वाभाविक आहे की घरातून तसं मांडण्यात येणं की तू शिक्षिका बन किंवा काय. पण मग शिक्षक म्हणून हा प्रवास सुरू झाला. तुम्ही आजवर अनेक छोट्यापासून मोठ्यांपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही भेटलात, त्यांना घडवण्याचे काम केलं. खरं तर शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देत असतो. या मुलांना हा मातीचा गोळा तयार करता करता तुम्ही स्वतः कोणत्या नवीन गोष्टी शिकत गेलात, तुम्हाला कसे अनुभव येत गेले, आणि तुमचा एकंदरीत शिक्षक आणि मुख्याध्यापिका म्हणूनचा जो काही एक प्रवास होता तो कसा होता? तो खूपच छान होता आणि एक प्रत्येक दिवस हा नाविन्याने भरलेला होता असं मी म्हणेन. आपण आपल्या घरात मुलांना शिकवत होते आणि जेव्हा बाहेर जातो तेव्हा एका वेळेला 50 मुलांचे 100 डोळे आपल्याकडे असतात. ते असताना स्वतः पहिल्यांदा आपण आणखीन चांगलं व्यक्तिमत्व आपलं असलं पाहिजे हे एक होतं. की त्यातून हे आणखीन पहिल्यांदा कळलं की नाही, समोर जायचं मुलांच्यात आपण असं असलं पाहिजे. हे करत असताना जेव्हा समोरचे विद्यार्थी असतात, प्रत्येकजण वेगवेगळ्या घरातून येतो, त्याची आवड वेगळी असते, त्यांच्या संवेदना वेगवेगळ्या असतात, ह्यांची सगळ्याची जाणीव करून घ्यायची. त्या मुलाला आपण आणखीन पुढे कसं नेता येईल ही सगळी आव्हानं असायची. आणि ह्याच्यातूनच आम्ही शिकत गेलो की अरे पुढे आपल्याला काय करता येईल नवीन. रोजचं तेच वाचन करायचं, त्याच्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी वाचून त्यांच्यासमोर गेलं पाहिजे, वेगळं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. त्यांना आपल्यापेक्षा जर TV जास्त आवडत असेल तर काय तिथे असं चांगलं असतं की ज्याच्यापासून त्यांना असं वाटतं की नाही, शिक्षकांची काय रोजची बडबड ऐकायची, आपण वेगळं. मग नवीन उपक्रम करायला आम्ही सुरुवात केली की कशा पद्धतीने नाट्यरूपाने, गीतरूपाने कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. शाळेची आवड निर्माण होईल, शिक्षकांची आवड निर्माण होईल आणि याच्यामुळेच त्याचा अभ्यासावर जास्त कॉन्सन्ट्रेशन होऊन चांगला अभ्यास निर्माण होईल, तयार होईल, मुलं तयार होतील. अशा पद्धतीने ते गेलो. आणि ते करत असताना मग उलट त्याच्यात अभिरुची वाटली. आज प्रत्येक मुलाला जेव्हा आपण असं करत असतो, घडवत असतो, ती पुढे जात असतात मुलं, त्याचा अभिमान वाटतो. किती अभिमान वाटतो की अरे हा कसा होता आणि आता कसा झाला. अगदी साधी गोष्ट, मुलं वर्गात बसली तर ती कशीही बसणार, त्याच्याऐवजी अरे काय असे बसला, जरा राजासारखे बसा म्हटलं की त्यांनी लगेच असं करून बसायचं. मग याच्यातनं त्यांची व्यक्तिमत्व तयार होतात ना. हे करण्यासाठी आपलं एक असं वाटत असेल हे किती छोटंसं उदाहरण आहे, पण यातनंच ती मुलं किती घडत जातात, पुढच्या पिढीला एक चांगलं हे मिळतं असं मला वाटतं. आणि म्हणून तो प्रवास माझा सुखद होता. आजही मागे पाहताना असं वाटतं अरे बरं झालं आपण ह्या क्षेत्रामध्ये गेलो, आपण अनेक जणांना असं काही घडवू. बरोबर, नक्कीच. आणि मॅडम त्या व्यतिरिक्त शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे आत्ताचं थोडंसं चित्र बदलताना दिसते, आपण त्यावरही बोलूयात. पण पहिलं असं असायचं की आमच्या बाई खूप कडक आहेत, आमच्या टीचर खूप कडक आहेत, म्हणजे हे आमचे शब्द असायचे. म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त जेव्हा आमच्यासारखी मुलं शाळेत होती, आम्ही शाळेत होतो, आमचे 90sचे किड्स म्हणूया आपण, 90ची मुलं होती, शाळेच्या व्यतिरिक्त बाहेर जरी शिक्षिका दिसल्या तरी अरे बघ बाई आल्या, ती भीती वाटायची. म्हणजे आणि त्या व्यतिरिक्त जर एखाद्या वेळेला कधी एक हळवं मन पण शिक्षकांचं दिसायचं की आज माझ्यासोबत काहीतरी झालंय, एखादा स्टुडंट रडतोय, एखादा विद्यार्थी रडताना दिसतोय, तर एकंदरीतच नारळाची भूमिका आपण शिक्षकाला देऊ शकतो की वरून जरी तो कडक दिसत असला तरी आतून तो तितकाच नरम आणि गोड असतो. तर असं हे जे तुमचंही नातं तयार झालं असेल, काही आठवणी, काही प्रसंग जे तुम्ही विसरू शकत नाहीत, असं काही आहेत ना? असे प्रसंग पण आहेत. आणि नारळासारखी जी उपमा दिली ना, फारच छान आहे ती. कारण खरंच तसंच असतं त्या शिक्षकाचं आयुष्य. एकतर त्याला जरी तो संवेदनशील असतोच म्हणजे प्रत्येकजण, तरी सुद्धा त्याला कधीतरी नारळासारखं कठोर व्हावं लागतं. कारण असं वाटतं तो प्रत्येक जो विद्यार्थी आहे पुढे त्याला शिस्त असली पाहिजे, त्याला वळण असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कधी कधी कठोरपणा घ्यावा लागतो. आणि फक्त शिस्त वळणच नव्हे, ते जर वळण लागलं, अभ्यासाचं वळण लागलं, तर आपल्याला पुन्हा पुन्हा त्याला सांगावं नाही लागत की अरे तू हे केलं पाहिजेस, तू ते केलं पाहिजेस. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण कठोरपणे त्याला योग्य मार्गावर जाण्यासाठी करावं लागतं. म्हणजे जर आपण समजा सकाळी एखाद्या विद्यार्थ्याला ओरडलोय की असं काय झालं, अरे हे काय तू वहीने आणली, त्याचं असं नाही झालं तसं, आणि मग सगळ्यांच्या समोर बोलल्यानंतर जरा त्याला मनाला थोडंसं आहे, पण कधीतरी असं करावंच लागतं आवर्जून की जेणेकरून त्याला पुढच्या वेळेला असं वाटेल नाही
मागच्या वेळेला आपल्याला असं झालं होतं, आता आपण याच्यात सुधारणा घडवू आणि पहिल्यांदा आपण आपलं होमवर्क दाखवू. अगदी असं पण होऊन हे जे बदल होतात ना, याच्यामुळे त्यांचंच व्यक्तिमत्व घडत असतं. मग असं करत असताना जर मी सकाळी ओरडले असेल तर संध्याकाळी म्हणजे शाळेची संध्याकाळी 11:30-12ला अगदी आवर्जून त्याला जाऊन भेटायचं. सकाळी आपण त्याला आज खूप बोललोय, त्याच्यावरती काय परिणाम झाला, त्याला काही वाटत तर नाही ना. हे नुसतं 12 वाजता नाही, जाता येतं सुद्धा त्याच्यावर लक्ष असतं की अरे आपण आज त्याला ओरडलो, त्याला काही हे झालं का, हर्ट झालंय का. हर्ट तर झालं पाहिजेच, तरच त्याच्यामध्ये सुधारणा थोडंसं त्या पण गोष्टी तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की त्या मुलांना आपण आई म्हणजे आणि एक बघ स्त्री शिक्षिका म्हणून तर एक ममत्व असतं. म्हणजे ते किती पण असलं तरी सुद्धा असतेच की त्यांनी किती काही केलं तरी फक्त एकच असतं त्याच्या मागचं. आमचं धोरण हे असतं की त्याने चांगल्या मार्गावर जावं, पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे तो आणि आमचं जेव्हा सेंड ऑफ असतो ना 10वीचा, तेव्हा हे मी कितीतरी वेळा मुलांकडून माझ्यासाठी ऐकले की मॅडम म्हणजे फणसासारखे आहेत किंवा मॅडम म्हणजे नारळासारखे आहेत, वरून खूप कडक आहेत पण आतून खूप कोमल आहेत असं. आणि ते ऐकताना पण बरं वाटतं, म्हणजे मुलं पण असं ऑब्झर्व करत असतात आपल्याला सुद्धा नक्कीच. आणि तुम्ही म्हटलं तसं की मुलांना आदरयुक्त भीती, हे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तर शिक्षक कुठे लांब असताना आम्ही इकडे गुडूप होऊन जायचो, आणि आताचा तो काळ अगदीच वेगळा आहे. पण तरी सुद्धा त्याचं पण आपण समन्वय साधून त्यांना पुढे नेलं पाहिजे, ही जबाबदारी शिक्षकाची आहे. आणि त्याप्रमाणे वेगवेगळे आपण उपक्रम करू शकतो, वेगवेगळे मार्ग शोधू शकतो आणि त्यातून आजही त्या मुलांना मार्गावर आणायचा प्रयत्न करू शकतो. नक्कीच. प्रेक्षक हो आणि श्रोते हो, थोडीशी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. मला असं वाटतं शोभा मॅडम सोबत आपण आज जे ज्या गप्पा मारतोय त्याच्यातून त्यांचा जो काही प्रवास आहे तो तर अनुभवतच आहोत, पण त्या व्यतिरिक्त शिक्षक आणि एखाद्या विद्यार्थ्याचं नातं कसं असतं किंवा ते कसं असलं पाहिजे, सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांचाही आपण त्यांच्या त्या रिलेटेडच्या ज्या काही गप्पा आहेत त्या संदर्भातल्या काही विशेष गप्पा आहेत त्याही आपण इथे करणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या मुलाखती घेत असतो, छान संवाद आलेल्या पाहुण्यांसोबत साधत असतो. आणि आजचा आपला विषय आज की नारी या सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शिक्षिका आणि समाजसेविका शोभा जगताप मॅडम. शोभा मॅडम यांच्याबद्दल आपण मगाशी मी मुलाखतीच्या सुरुवातीला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण असं म्हणतात की आपण जेव्हा निस्वार्थ भावनेने खूप काम काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यावरती लक्ष देणारेही बरेच लोक असतात. आणि मला असं वाटतं शोभा मॅडम सोबत असंच काहीसं झालं आणि त्यांना अशा अनेक मंडळींनी त्यांचे हे जे कलागुण आहेत, हे सुप्त गुण आहेत, हे हेरले आणि त्यांना आज विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. विद्यार्थी सहाय्यता संघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, मुंबई म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशन तर्फे सुयोग्य शिक्षिका व सेवेत असतानाच उच्च शैक्षणिक कामगिरी केल्याबद्दल माजी आयुक्त श्री विजयसिंग पाटणकर यांच्या हस्ते सत्कार, सायन भगिनी समाज शांता गंभीर पुरस्काराने सन्मानित, नाट्यवाचन स्पर्धेत उत्कृष्ट नाट्यवाचनासाठी प्रथम पारितोषिक नाट्यकर्मी लता नार्वेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून शिक्षक भारती संघटनेने त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. त्याचबरोबर त्यांचंही काही साहित्यामध्ये सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे, त्याविषयी जाणून घेऊयात. पण मॅडम, तुम्ही निस्वार्थ भावनेने ही सगळी कामं करत होतात आणि मला असं वाटतं शिक्षक हा केवळ आणि केवळ त्याचा विद्यार्थी, त्याचा जे बाळ आहे ते पुढे जावं म्हणून धडपडत असतो. तुम्ही सुद्धा तीच धडपड होती, परंतु तुम्ही केवळ पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी राबवल्या आणि त्याचंच हे फळ म्हणून तुम्हाला कौतुकाची थाप म्हणून हे पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यानंतर काय भावना होत्या की काय आपण काम करतोय आणि त्याची दखल इतके लोक सगळे घेत आहेत? पुरस्कार मिळाले वगैरे हे आहे, पण हे मिळत जेव्हा असतात तेव्हा आपली जबाबदारी आणखीन काही पटीने वाढतच असते. जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा अरे बापरे, हे एवढं सगळं बघितलं जातं. आपण शाळेत शिकवत असताना किंवा शिक्षिका म्हणून काम करत असताना सुद्धा घेतलेलं नंतरचं शिक्षण, की आपण आपल्या
मराठी साहित्याचा अभ्यास कधी करायचा म्हणून केलेलं MA मराठी आणि त्याच्यासाठी पण मिळालेला पुरस्कार. हे जेव्हा होतं तेव्हा असं वाटतं अरे किती समाज आपल्यावरती लक्ष ठेवून किंवा आपलीची दखल घेऊन त्या पद्धतीने पुढे जात असतो. आणि म्हणून हे पुरस्कार आपल्याला आणखीन काम करण्यासाठी प्रेरणाच देतात असं मी म्हणेन. नक्कीच. त्या व्यतिरिक्त मॅडम तुमचं साहित्याकडेही विशेष कल राहिलेला आहे. एक मराठीमधून तुम्ही जेव्हा हे शिक्षण घेतलं, मराठी हा विषय होता, खरं तर मराठी खूप विस्तारलेला आहे. त्यातलं म्हणजे समुद्र इतकं आहे आपण असं म्हणू शकतो आणि त्यातला एखादा पाण्याचा थेंब काढावा तसं आपण शिकत असतो अवघं थोडंसं. तर ह्या साहित्याबद्दलची तुमची ओढ आणि तुमचं आणि साहित्याचं नातं कसं? माझं आणि साहित्याचं नातं आमच्या घरातल्या वातावरणातनं झालं. आई वडील वगैरे यांना खूप साहित्याची आवड होती, त्यांचं वाचन व्हायचं आणि जी छान पुस्तक असेल ती आमच्या टेबलावर आणून ठेवली जायची आणि त्यातून साहित्याची आवड निर्माण झाली. बरं, ते पुस्तक नुसतं ठेवलं आणि वाचलं नाही, ते प्रॉपर वाचलं गेलं पाहिजे, बरोबर, असं असायचं वडिलांकडून. आणि नुसतं वाचायचं नाही, त्याच्यावर पुन्हा चर्चा पण झाली पाहिजे आणि मग तुम्ही कोणत्या त्या पुस्तकातल्या कुठल्या विचारांच्या दिशेने जाताय, यातून तुमची जडणघडण कशी होते असं ऑब्झर्वेशन पण केलं जायचं. आणि मला वाटतं ते सगळं बरोबर होतं. कारण मी ते करत असताना जेव्हा विद्यार्थ्यांना आमच्याकडे एक लायब्ररी किंवा वाचन कट्टा जो आहे तो केलेला असायचा, मग त्यातनं कोणती मुलं कुठली पुस्तकं उचलत आहेत, त्यातून त्या मुलाचा कसा विकास झाला, निबंधांमध्ये कसा फरक पडला, किंवा साहित्यात जे लिखाण करतात म्हणजे 10वीला जे त्यांचं जे प्रश्न असतो 30-35 मार्काचा, तो कसा ते डेव्हलप करतात त्या पुस्तकातनं, याचा मला फायदा झाला. त्या साहित्य वाचनाचा मुलांवर पण ह्याचा परिणाम व्हावा. आणि जे आपण संस्कार म्हणतो ते सतत आपण देण्यातनं आणि ते काही वाचत असताना विद्यार्थी पण ते वाचत असताना त्यांची होणारी ग्रोथ, वाढ, मग आकलन शक्तीची असेल किंवा त्यांच्या विचारांची असेल, त्याचं सगळं प्रतिबिंब त्यांच्या पेपरमध्ये येतं आणि गुणवत्ता वाढायला त्यामुळे मदत होते. आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी पण त्या साहित्याचा उपयोग झाला असं मला वाटतं. आणि ह्या साहित्याचा आवड असल्यामुळे मी म्हटलं ना, एकदा मी आईचे 75वा वाढदिवस साहित्यिक जे आहेत त्यांच्या उत्कृष्ट 25 साहित्यिकांना बोलवून त्यांना पुरस्कार देऊन केला होता. त्याचा आईचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केला होता, कारण घरात साहित्याची आवड होती, वाचनाची आवड होती. तेव्हा मी सायन भगिनी समाजामध्ये त्यांचं हे केलं होतं, वाढदिवस साजरा केला होता. तर हे साहित्य जे आहे तेच आपल्याला समाजाला प्रबोधन करत असतं आणि त्याची आवड असणं खूप आवश्यक आहे. नाही, तुम्ही एका याच्यामध्ये म्हणजे हिंदोळा कविता संग्रह आहे तोही तुमचा प्रकाशित झाला आणि तुम्ही म्हणजे मला असं वाटतं साहित्याची आवड असून स्वतः वाचता स्वतः ते साहित्य लिहिणं, स्वतःचं काहीतरी असणं, ही गोष्ट पण खूप महत्वाची. आणि त्याच्यातून हिंदोळा सुद्धा प्रकाशित झाला. तर हिंदोळा जेव्हा प्रकाशित करायचं ठरवलं किंवा तो प्रकाशित झाला तेव्हा मला घरच्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला जास्त आवडेल की जिथून हे संस्कार तुमच्यावरती झाले, जे संस्काराचं बीज जिथून रोवलं गेलं, हे हिंदोळा प्रकाशित झाल्यानंतर घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? त्यांना तर खूप आवडलंच ते की, आणि ते आधी पण नेहमीच म्हणायचे, अगं तू इतकं सगळं करत असते, इतक्या लोकांना भेटत असते, अगं तू एक पुस्तक त्याचं, माझं भाऊ तर नेहमी म्हणत असतो ते पुस्तक प्रदर्शित कर तू, त्याचं हे माझं लिखाण चालू आहे. पण ह्या कविता ज्या आहेत, कोविडचा जो काळ होता त्या काळात मला जास्त माझ्या नेटिव्ह प्लेसला राहायला मिळालं, म्हणजे बारामतीला म्हणा, आई वडिलांकडे, माझ्या सासू सासऱ्यांकडे, तिथे मी राहिले. आणि मग ते सगळं जगत असताना म्हणतात हे किती सुंदर आहे निसर्ग, आणि त्यामुळे ते वेळ पण मिळाला की आपण असं काही लिहावं. आणि मग त्यातून हिंदोळा ह्या कविता संग्रह प्रसिद्ध झाला. आणि म्हणजे अगदी रोजच्या जीवनातल्या त्या गोष्टी आहेत ज्या मी त्या काव्यामध्ये हे केलेल्या आहेत, आणि त्याला एक रिदम आहे त्या कवितांना सुद्धा असं. आणि मग ते करत गेले, ते करत असतानाच त्याचा फायदा आपल्या मुलांच्यासाठी वेगवेगळ्या, आणि मग त्यांच्यात पण ती सृजनशीलता जर आणायची असेल तर पहिल्यांदा ते आपल्याकडे असलं पाहिजे, क्रिएटिव्ह. बरोबर. आणि म्हणून तो एक आदर्श तिथे समोर. तर घरातल्यांना त्याचा खूपच आनंद झाला की हे एक पुस्तक प्रकाशित झालं त्याचं म्हणून, आणि अजूनही व्हावी तशी त्यांची इच्छा. नक्कीच. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीतच ही जी जर्नी आहे ही खूप इन्स्पायरिंग आहे. कारण आपण कारणं देतो, मी तर खरं असंच म्हणेन की आपण कारणं देतो की मला वेळ नाहीये, मी कधी लिहू. आणि आता जर इतकी माध्यमं उपलब्ध आहेत, तुम्हाला लिहिणं म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला लेखनासाठी पेन आणि वही, आता तुमच्या हातामध्ये गॅझेट आले, त्या गॅझेटचा वापर करूनही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तर मला असं वाटतंय त्या स्वतः जर इतक्या बिझी असून, इतक्या स्वतःला व्यस्त कामात असून त्यांनी जर वेळ काढून त्या जर इतक्या सगळ्या गोष्टी मॅडम करतायत तर आपण पण नक्कीच करायला काही हरकत नाहीये. सांगण्याचा मुद्दा हाच होता की
एक शिक्षिका म्हणून काम करत असताना एक साहित्यिका म्हणून सुद्धा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासाला त्यांनी स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता त्याचाही विस्तार करत त्याचा उपयोग जो आहे, उपभोग जो आहे तो विद्यार्थ्यांना कसा घेता येईल हे त्यांचा मेन कन्सर्न होता. यानंतर आपण त्यांच्या सामाजिक क्षेत्राविषयी काही जाणून घेणार आहोत. तर श्रोते हो, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. आजच्या आपल्या या आज की नारी सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शोभा जगताप मॅडम. यानंतर ही मुलाखत अशीच सुरू राहणार आहे, पण त्याच एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत शोभा जगताप मॅडम. शोभा जगताप मॅडम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक समाजसेविका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. वाचनाची आवड कुठेतरी होती, त्याच्यातून एका साहित्यिकेचा जन्म सुद्धा इथे झाला आणि त्या व्यतिरिक्त एक शिक्षिका म्हणून सुद्धा त्या कार्यरत होत्या. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक अशा क्षेत्राशी निगडीत असलेल्या शोभा मॅडम यांच्याशी आपण छान दिलखुला संवाद साधत आहोत. आता उत्तरार्धाकडे आल्यानंतर, मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आल्यानंतर मला तुम्हाला विचारायचं आहे की सामाजिक क्षेत्राशी तुम्ही जोडल्या गेलात, म्हणजे अर्थात सेवानिवृत्तीनंतर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो सगळ्यांसमोर की आता काय करायचं. पण तुमच्या पुढे मला असं वाटतं तो प्रश्न उभा राहिलाच नसावा, कारण तुम्ही सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून घेतलं, ज्यामध्ये मी मॅडम बद्दल सांगेन की त्या सायन भगिनी समाज वाचनालय प्रमुख, चिटणीस, खजिनदार, उपाध्यक्ष, अध्यक्ष विश्वस्त व आता सल्लागार असा त्यांचा हा 22 वर्षांचा प्रवास होता, जो की एक शिक्षिका म्हणून असताना काम करत असताना तो सुरू झाला होता. त्यामध्ये त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असू देत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वाटप असू देत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य असू दे, असे बरेच उपक्रम राबवले. खरं तर सायन भगिनी समाजच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा जोडले गेलात, खरं तर सामाजिक क्षेत्राची आणि त्याची आवड कशी तुम्हाला निर्माण झाली आणि हे वेगळे उपक्रम करावे किंवा काहीतरी वेगळं समाजासाठी आपण करावं हे कसं तुम्हाला सुचलं? आता जसं मी म्हटलं की मी शिक्षिका, आईची इच्छा होती ती पूर्ण झाली, तसं सामाजिक कार्यात जावं अशी वडिलांची मनापासून इच्छा होती. कारण माझे वडील खूप सामाजिक कार्य केलेले आहेत, करत होते तेव्हाही. आणि मुंबई शहर तालीम संघाची स्थापना केली त्यांनी कुस्ती क्षेत्रातली. तर ते नेहमी म्हणायचे की आपण समाजाचं देणं लागतो, बरोबर, आणि कुठेतरी आपण काम केलं पाहिजे, तू संस्था एखादी उभी कर. मग तेव्हा मला असं वाटायचं संस्था उभी करण्यापेक्षा उभ्या असे आहेत संस्था, तिथे आपण जाऊन काही जर करू शकलो तर आपण ते पाहू. आणि असं करता करता ते सामाजिक क्षेत्रात मी ओढले गेले आणि तिथले जेव्हा उपक्रम पाहिले, अतिशय सुंदर असे उपक्रम होते त्यांचे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल किंवा दिव्यांग मुलांसाठी काम करणं आणि गरजू विद्यार्थी, महिला आहेत त्यांच्यासाठी काम करणं, वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासाठी तयार करणं, हे मला भावू लागलं की अरे खरंच आपण जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं तेव्हा आपण दुसऱ्यांच्या पोटाचा विचार करणं किंवा त्यांना वर अपलिफ्ट करणं, त्यांना सक्षम बनवणं हे पण आपलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाले तर आपण जरूर तिथे काम करावं. तर अशा माध्यमातून आम्ही तिथे गेल्यानंतर मग ह्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे क्लासेस करा. मग विणण्याचे क्लास असतील, मोती क्लास असतील, एम्ब्रॉयडरी असतील, म्हणजे आहे त्या क्षेत्रापेक्षा आणखीन वेगळं जर त्यांना दिलं तर त्या जास्त चांगल्या पद्धतीने. आणि आम्ही त्यांच्यासाठी मग उद्योजक मेळावे वगैरे पण करू लागलो. मग उद्योजक मेळाव्यांमध्ये ज्या घरी काही छोटे छोटे व्यवसाय करतात त्या व्यवसायांना बाजारपेठ मिळावी याच्यासाठी आम्ही तो प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो. मग जानेवारीमध्ये मोठा त्यांचा मेळावा भरवतो. मग या ज्या महिला आहेत त्या इतर महिलांबरोबर जेव्हा काम करतात तेव्हा पॅकिंग कसं असलं पाहिजे, आपला दर्जेदार माल आपल्याला प्रेझेंट कसा करता आला पाहिजे, या प्रकारची प्रशिक्षणं पण दिली गेली आणि त्या बाजारपेठातनं त्यांनाही समजू लागलं. आणि अशा प्रकारे अनेक महिला आमच्या त्याच्यातून तयार झाल्या आणि स्वतःच्या संसाराला हातभार लावू शकल्या. नक्कीच, हे खरं तर हा एक लेखाजोखा आहे की कशी सुरुवात झाली आणि कसं तुम्ही काम करत गेलात. आता कोणते नवीन उपक्रम सुरू आहेत का सध्या? आत्ताचा जो उपक्रम आहे आमचा नवीन जो आत्ता उपक्रम आहे तो महिलांच्या ज्या दिव्यांग मुलं आहेत त्या शाळेमध्ये जी मुलं येतात तर त्यांना आणायला आणि न्यायला पालकांना यावं लागतं. बरं, हे मी तर महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला, त्यामुळे आमच्या खाली जी दिव्यांग मुलांची शाळा होती ते पाहत असताना नेहमी वाटायचं आज सगळा जो महिला वर्ग इथे बसलेला आहे आता त्या मुलांची शाळा 3 तास होईल, त्याच्यानंतर ह्या त्या मुलांना घेऊन जाणार.
मग 3 तासात आपण ह्यांना काही देऊ शकतो का, की जेणेकरून हा, आपण ह्यांना काही करू शकू. मग अशातनं मग त्याचा शोध लागल्यानंतर मग सरकारच्या पण काही योजना आहेत की मोतीवाले क्लास करणारे जे आहेत. मग अशा 10-15 महिला ज्या त्या शाळेतल्या होत्या त्यांना पहिल्यांदा प्रथम आत्ता आम्ही ते सुरू केलं की मोतीचं क्लास वगैरे देऊन, तर त्या आणखीन त्यांच्या कलेने वेगवेगळ्या पद्धतीने आणखीन त्यांनी तयार केल्या वस्तू आणि त्यांना आता चांगली बाजारपेठ मिळते आहे. मग ही एक शाळा झाली. अशा अनेक शाळांचा आता आम्ही सर्वे करतो आहोत आणि त्या सर्वेतनं जेवढ्या महिला एकत्र येतील त्यांना आम्ही हा क्लास देऊन, लोकरीचा आहे आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी ना, कोणाला क्रोशाची आहे, कोणाला मोतीची आहे, कोणाला आणखीन पेंटिंगची आहे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना एकत्र येऊन संपूर्ण माल पुरवून त्यांना आधी त्याच्यात अभिरुची निर्माण करतो, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ते पुढे त्यांचं ते करतो. मुळात हे विचारच किती कौतुकास्पद आहेत मी म्हणेन, कारण आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात. कुठेतरी तुम्ही एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करता आणि त्या निरीक्षणातून तुम्हाला तिथे काहीतरी करावंसं वाटणं, मुळात हा विचारच खूप कमालीचा आहे. कारण जसं की मॅडमनी आता सांगितलं आणि मला म्हणजे माझं असं वटकन झालं की अरे इच्छा आपल्या आजूबाजूला तर अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. खरं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की त्या बघत होत्या की तिथे शाळा आहे किंवा तिथे त्या महिला 3 तास बसलेल्या आहेत. मग त्या 3 तासामध्ये त्यांच्या मुलाचं काहीतरी चांगलं होत असताना कुठेतरी आईचंही पुढे काहीतरी चांगलं व्हावं, अर्थात एक आर्थिक माध्यमातून काहीतरी व्हावं. खरं तर खूप चांगलं काम सध्या सुरू आहे आणि खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा. महिला वर्ग गोळा करतोय त्या सगळ्या ह्याच्यातनं सर्वे करतोय आम्ही. त्याच्यातनं अजून माझ्याबरोबर टीम आहे, त्यातनं सर्वे झाल्यानंतर आम्ही एक प्रकारचं ते पुढे आणखीन नेणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे मला असं म्हणायला, मी असं म्हणेन की सेवानिवृत्तीनंतर त्या जास्त बिझी झाल्या. खरं जास्त बिझी झाली. सगळे तेच म्हणतात आधी बरं होतं हा की शाळेतून जाऊन आल्यानंतर त्या वेळेत येत होत्या. पण आता सेवानिवृत्तीनंतर मला असं वाटतंय आता जे काही करतात ते समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून आणि ते करत असताना आपल्याला पण खूप शिकायला मिळतं. आपण कसं करू शकतो, पुढ्यांना अपलिफ्ट करायला कसं करता येईल याचा प्रयत्न करतो. नक्कीच. सरते शेवटी मॅडम मला असं वाटतंय मला तुम्हाला बरेच प्रश्न असे घ्यायचे होते की शाळेच्या संदर्भातले किंवा शिक्षकांच्या संदर्भातले, पण आज इथे आल्यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी सुरुवातीला सांगितल्या तिकडेच त्या प्रश्नांचा उलगडा झाला आणि आज या सगळ्या गोष्टींविषयी आम्हाला बरंच काही जाणून घेता आलं. खरं तर सरते शेवटी हा एकच प्रश्न विचारेन की आज इतक्या वर्षांचा काळ आहे मागे वळून पाहताना आणि आता इथवर जो तुम्ही येऊन पोहोचलेला आहेत, काय वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे आधी मी शिक्षिका म्हणून जे आधी LIC मध्ये केलेला जॉब, वर्षभराचा अनुभव, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतर मुलांच्या पुढे जायचं, तर त्यासाठी आपण स्वतःची तयारी ते करत असताना कितीतरी अज्ञानात भर पडली आणि बरं पुढचा विद्यार्थी आहे तो अजून पुढे गेलेला, पुढची पिढी आणखीन हुशार असते. मग त्या माध्यमातून अजून आपल्याला नवीन नवीन ज्ञानाच्या दिशा माहिती झाल्या आणि ते करत असताना किंवा त्या मुलांना आपण प्रॉपर गाईड केलं. त्याच्यामुळे कशा पद्धतीने आणि पेरेंट्स मिटिंग ज्या असायच्या ना, म्हणजे फक्त आमचं महानगरपालिका ना, मुलांना शिक्षण देणं नाही, मला तर कित्येकदा असं जाणवायचं आधी पालकांना आपण सुशिक्षित करूया, त्यांना चांगले मार्ग दाखवूया आणि मग आपोआप त्या मुलांच्या विद्यार्थ्यांवरती चांगले परिणाम होतील. बरोबर. तर ते करत असताना आता मला मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं निवृत्ती झाल्यानंतर अरे आपण किती छान काम केलं तेव्हा आणि स्वतःचाच अभिमान वाटावा असं ते काम झालं असं वाटतं मला. बरं, आता इथून पुढे हा जो लेखाजोखा आहे हा असा सुरू राहणार आहे. मेहनत सुरू आहे, काम चालू आहे. सेवानिवृत्तीचा कामाचा वाढलेला व्याप पाहता इथून पुढच्या काही वर्षांमध्ये कुठे पाहताय स्वतःला? मी आपण असं कार्य करतच राहायचं असं मी म्हणते. कार्य करत राहायचं, जेवढं आपल्याला समाजाला देता येईल आपल्या ताकदीने शक्तीने तेवढं देत राहायचं आणि अपलिफ्ट करायचं. नक्की महिलांना अर्थार्जनासाठी किंवा आणखीन आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी द्यायचं हे एक आहे डोळ्यासमोर. त्याच्यासाठी काय करता येईल तर ते बघायचं. त्यांचं मिशन आणि विजन ठरलेलं आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हणतात ना की तहान लागल्यावर विहीर खोदतात काही जण, ते न करता खूप वर्षानुवर्षांचा चालत आलेला प्रवास आणि आता फुल फ्लेश त्यामध्ये असं एकंदरीत त्यांची ही जी जर्नी आहे ती राहिलेली आहे. खरं तर मला असं वाटतं जे शिक्षक आहेत, शिक्षकांना एखादी गोष्ट सांगणं म्हणजेच ते खरं तर एक खूप मला स्वतःला मी तितकी महान नाहीये किंवा काय, बट एक असतं ना की आज मॅडमचं जे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, आपण त्यांना ऐकतोय, पाहतोय. जे शिक्षक आहेत ना किंवा आत्ताचे जे यंगस्टर्स जे आम्ही ज्यातले काही शिक्षक होतील ज्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचंय, सो प्लीज
लुक ॲट हर, ओ माय गॉड. केवळ 30 ते 50 पटापुरतं मर्यादित न राहता 500 जणांपर्यंत कसं पोहोचायचं, ही जी काही एक त्यांची वृत्ती होती आणि त्या वृत्तीमुळे आज त्या इथवर आलेल्या आहेत. निस्वार्थ भावनेने, केवळ आणि केवळ निस्वार्थ भावनेने जे आहेत, जे शिक्षणाचं काम जे आहे ते त्यांनी केलं आणि आज समाजासाठी त्या कार्यरत आहेत. आणि खरंच त्यांच्या या कार्याला सलाम करते. आणि शोभा मॅम, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देईन. तुमच्या हातून असंच कार्य घडत राहो. इतक्याच तुम्ही छान स्माइल घेऊन, जी मी आल्यापासून बघते एक स्माइल तुमची, त्याच स्माइलने तुम्ही पुढे कार्य करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि खूप खूप धन्यवाद की आज वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या ह्या सगळ्या प्रवासासाठी मी माझ्या कुटुंबाला खूप जास्त हे देईन. माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलांना, आता माझी सून आलेली आहे ती पण मला तेवढंच सपोर्ट करत असते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. माझा नातू आहे, आजी आज कोणत्या संस्थेत जाणार आहे पासून तो विचारतो. छोटाच आहे, 5 वर्षाचा, पण असं सगळं आहे प्रवास. आणि असं कुटुंब सोबत असेल तर आणखीन सिरियसली म्हणजे आता कळत नकळतपणे माझ्या अंगावरती शहारा आला, कारण कळत नकळतपणे हे बीज आता तिकडे पुरवलं जातं. बरोबर, हे संस्कार आता तिकडे जातात. जर एखादा 5 वर्षाचा नातू जर विचारतोय तर त्याला हे डेफिनेटली आय एम फॉर शुअर की घरामधून हे कार्य असंच पुढे चालत राहील. आज शोभा मॅडमच्या आईबाबांची जे काही त्यांचे विचार होते ते शोभा मॅडमच्या माध्यमातून आज पुढे आले. आणि आज शोभा मॅडमचे जे काही आचार विचार आहेत ते त्यांची कृती आहे, ते कृतीतून असं म्हणतात की कृतीतून लहान बाळ जे आहे ते निरीक्षण करत असतात, घरातील सदस्य निरीक्षण करत असतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टी घडतात आणि त्या घडतीलच. आज हे कुठेतरी आनंदाश्रू आहेत, कारण इतक्या वर्षाची मेहनत, इतक्या वर्षाचं कष्ट आणि त्याचं मिळालेलं हे फळ. पैशाने सगळ्या काही गोष्टी विकत घेता येत नाहीत. मुळात मानसिक समाधान असणं फार गरजेचं असतं. आणि आज मी मॅडमच्या चेहऱ्यावर ते मानसिक समाधान कुठेतरी बघतेय. छान छान, तुम्ही पण छान आमचे सगळं उलगडून घेताय जीवन प्रवास. नाही, खरं तर केवळ अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये हे सगळं शक्य होत नाही. पण ज्याही गोष्टी आज तुम्ही सांगितल्यात, नक्कीच आज अशा अनेक महिला आहेत, अनेक स्त्रिया आहेत ज्यांना त्यांच्या आयुष्यातली पुढची वाट, मला असं वाटतं रस्ता जो आहे तो कुठेतरी दिसू लागला असेल. तर श्रोते हो आणि प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची. खरं तर ही वेळ मला बिलकुल आवडत नाही. कदाचित आलेले पाहुणे इतके छान असतात की त्यांच्यासोबतच्या गप्पा संपू नये असं नेहमी वाटत असतं. पण तुर्तास आता इथेच तुमची रजा घेते, कारण आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये जोडल्या गेलेल्या होत्या शोभा जगताप मॅडम, ज्या एक शिक्षिका म्हणून, साहित्यिका म्हणून आणि समाजसेविका म्हणून त्यांचा जो काही प्रवास होता, त्यांचं काम होतं, हे आपण अनुभवलं, ऐकलं आणि आम्ही आज ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 9167993399. आणि याच नोटवरती मी RJ कोमल, शोभा जगताप मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.